सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्धविहार वाघनगर जळगाव या परिसरामध्ये वर्षावासाच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ अशा धम्मदेशनेला आपण रोज आणि रोज श्रवण करत आहोत। श्रोतमय प्रज्ञेच्या द्वारा आपली पारमिता आपण पूर्ण करत आहोत। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने धम्म श्रवण करून आपलं जे वर्तमानकालीन जीवन आहे या वर्तमानकालीन जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपण रोज धम्म श्रवण करत असतो। धम्म श्रवण करत असताना धम्माला जाणत असताना धम्माला समजून घेत असताना भगवंताने सांगितलेले जे सिद्धांत आहे या सिद्धांताला मुख्यत्वे आपण जर जाणून घेतलं समजून घेतलं तर भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो। खरं तर रोज आपण धम्मश्रवण करतो किंवा अनेक वर्षापासून धम्म आपण श्रवण करत असतो। अनेक वर्षापासून आपण धम्माला जाणतो धम्माला समजून घेतो आणि धम्मानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो। भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य आपल्या मनामध्ये जे संकल्पित आपल्या इच्छा असतात आकांक्षा असतात त्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जर सम्यक मार्गाने जर प्रयत्न करत असेल योग्य मार्गाने जर प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्या मनुष्यांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होत असतात। जसं इच्छा आणि आकांक्षाच्या संदर्भामध्ये भगवंत असे म्हणतात की आपण इच्छा अशा प्रकारच्या धारण कराव्या इच्छा आपण अशा प्रकारच्या निर्माण कराव्या उत्पन्न कराव्या की आपण एखादी इच्छा जर व्यक्त केली असेल तर ती
योग्य मार्गाची इच्छा असावी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपली इच्छा असताना ती त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असाही आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सम्यक मार्गाने, योग्य मार्गाने जेव्हा जेव्हा आपण इच्छा धारण करतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण सम्यक मार्गानेच प्रयत्न करत असतो, तर त्या इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण होत असतात. जसं इच्छेच्या संदर्भामध्ये राजा बिंबिसाराचा एक संदर्भ नेहमी सातत्याने आपण श्रवण करत असतो. जेव्हा राजा बिंबिसार भगवंताला पहिल्यांदा भेटतो, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये जर तुम्ही बारकाईने जर वाचलं असेल, त्याचं चिंतन मनन जर तुम्ही केलं असेल, तर राजगृहामध्ये जेव्हा भगवंताला पहिल्यांदा भगवंत राजगृहामध्ये येतात आणि बिंबिसाराला कळतं की भगवंत आपल्या राजगृहामध्ये आलेले आहे. तर असंख्य उपासक उपासिका म्हणजे त्यांचे जे काही सैनिक असतात, त्या सैनिकांसोबत, अन्य जनतेसोबत भगवंताचं दर्शन घेण्यासाठी राजा जात असतो. तर दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर राजा भगवंताला वंदन करतो, प्रणाम करतो. भगवंत सुद्धा राजाला धार्मिक जीवन जगण्यासाठी चांगल्या प्रकारचा उपदेश करतात आणि भगवंताचा उपदेश झाल्यानंतर राजा भगवंताला म्हणतो की भगवान, काही माझ्या इच्छा होत्या, भगवान काही माझ्या इच्छा होत्या, त्या भगवान आज पूर्ण झालेल्या आहे. आज त्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे. कोणत्या इच्छा होत्या आठवते तुम्हाला? बुद्धांतम ग्रंथामध्ये आहेत ना. राजा बिंबिसार जेव्हा पहिल्यांदा भगवंताला भेटतो, तर तेव्हा तो म्हणतो की भगवान, माझी पहिली इच्छा होती. काय होती? मी राजकुमार असताना, कारण तो राजाचा पुत्र असल्यामुळे राजकुमारच आहे, आणि राजकुमार असताना माझी पहिली इच्छा अशी होती की माझा राज्याभिषेक व्हावा. राजकुमार जर असेल तर त्याची पहिली इच्छा असणार आहे, साहजिक आहे. कारण जोपर्यंत राज्याभिषेक होत नाही तोपर्यंत त्याला राजा म्हणून घोषित केल्या जात नाही. आणि पूर्वीच्या काळामध्ये राजांना अनेक प्रकारच्या पत्न्या असल्या कारणाने त्यांना अनेक प्रकारचे मुलं सुद्धा होते, आणि त्यामुळे कधी, केव्हा आणि कुठे कोणत्या राजाला ते राज्यपद दिल्या जाईल किंवा त्याची घोषणा केल्या जाईल याची कधीही शाश्वती नव्हती. आणि त्यामुळे साहजिकच आहे, बिंबिसाराच्या चित्तामध्ये, मनामध्ये सुद्धा तशा प्रकारची इच्छा उत्पन्न होते की माझा राज्याभिषेक झाला पाहिजे. आणि वयाच्या 16व्या वर्षी राजा बिंबिसाराचा राज्याभिषेक होत असतो. पहिली इच्छा त्याची पूर्ण झाली. बघा, मी राजकुमार असताना माझी इच्छा होती की माझा राज्याभिषेक झाला पाहिजे, तर त्याची ती इच्छा पूर्ण झाली आणि बिंबिसाराचा राज्याभिषेक झाला आणि बिंबिसार राजा बनले. पुन्हा तो म्हणतो भगवान, माझी दुसरी अशा प्रकारची इच्छा होती की माझी जनता अत्यंत सुख समृद्धीने जीवन जगावे. म्हणजे माझ्या राज्यामध्ये जे काही लोक आहे ते अत्यंत सुखाने, समृद्धीने आणि आनंदाने त्यांनी सदा सर्व काळ जीवन जगावं. भगवान, माझ्या राज्यामधील सर्व लोक अत्यंत सुख समृद्धीने जीवन जगतात. कारण सुरुवातीला काही प्रसंग राजा प्रसेनजित त्यांच्यावरती आक्रमण करतो, त्या दोघांचे युद्ध होतात. पण युद्ध जरी झाले असतील तर त्यांच्यामध्ये समेट होतो. समेट कसा होतो? तर राजा बिंबिसाराला राजा प्रसेनजित यांची पत्नी दिल्या जाते. म्हणजे बिंबिसाराच्या, म्हणजे राजा प्रसेनजित यांच्या बहिणीसोबत, कोशला देवीसोबत बिंबिसाराचा विवाह होत असतो. बिंबिसाराच्या बहिणीसोबत राजा
प्रसेनजितांचा विवाह होत असतो. आणि त्यामुळे साहजिकच आहे, नातेसंबंध जुळाल्यामुळे एकमेकांवरती युद्ध करण्याचा काही प्रसंग येत नाही. परिणामतः सर्व लोक अत्यंत सुख समृद्धीने आणि आनंदाने जीवन जगतात. तो म्हणतो, भगवान, ही दुसरी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झालेली आहे. भगवान, माझी तिसरी इच्छा होती की माझ्या या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध यावे. सम्यक संबुद्ध माझ्या राज्यामध्ये यावे. भगवंताच्या रूपाने आज सम्यक संबुद्ध माझ्या राज्यामध्ये आलेली आहे. तर भगवंत आले माझ्या राज्यामध्ये, तर तो म्हणतो, भगवान, ही तिसरी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झालेली आहे. चौथी इच्छा होती भगवान माझी की त्या तथागतांचा सद्धम्म मला श्रवण करायला मिळावा. आज भगवंताच्या रूपाने मला भगवंताचं दर्शन सुद्धा झालं. तो म्हणतो की भगवान, भगवंताचा धम्म सुद्धा मला ऐकायला मिळत आहे, ऐकायला मिळाला. भगवान, ही सुद्धा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. भगवान, माझी पाचवी इच्छा आहे की त्या भगवंताची सेवा करण्याची मला संधी प्राप्त व्हावी आणि त्यामुळे भगवंताने माझ्या राज्यामध्ये वास्तव्य करावं. तर दुसऱ्या दिवशी तीही त्याची इच्छा पूर्ण होते आणि दुसऱ्या दिवशी लगेच ते वेळवण वगैरे भगवंताला दान वगैरे करत असतो. तर मनुष्याच्या ज्या इच्छा असतात, मनुष्याच्या ज्या आकांक्षा असतात, तर आता या इच्छेपासून, जसं की त्यांनी इच्छा उत्पन्न केल्या, यापासून कोणाला त्रास आहे का? कोणालाच त्रास नाही आहे. त्याच्या स्वतःला सुद्धा त्या गोष्टीमुळे त्रास होतो का? बिलकुल नाही आहे. म्हणजे स्वतःला सुद्धा त्रास नाही किंवा इतरांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. म्हणजे इच्छा जेव्हा मनुष्य आपल्या चित्तामध्ये निर्माण करतो, तर अशा प्रकारच्या इच्छा आपण उत्पन्न केल्या पाहिजे की त्या सम्यक मार्गाच्या असाव्या, योग्य मार्गाच्या असाव्या. आणि योग्य मार्गाने, सम्यक मार्गाने जेव्हा मनुष्य इच्छा करत असतो, तर त्या इच्छा पूर्णपणे पूर्ण होत असतात, असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण मनुष्य आपल्या जीवनामध्ये जर योग्य मार्गाने जीवन जगत असेल, चांगल्या मार्गाने जर तो जीवन जगत असेल, तर चांगल्या मार्गाने जीवन जगणाऱ्या मनुष्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात आणि येतात सुद्धा. अनेक प्रकारचे अडथळे येत असतात, परंतु त्या अडथळ्यावरती मात करून सुद्धा मनुष्याने सततपणे जे काही कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, ते कुशल कर्म, पुण्यकर्म केले पाहिजे. कारण पुण्यकर्म करण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी जे अडथळे आपल्या जीवनामध्ये येतात, त्याला मार असं म्हटलेलं आहे, मारसेना असं म्हटलं आहे. आणि ती मारसेना आपल्या चित्तामध्ये पुन्हा पुन्हा उत्पन्न होत असते, पुन्हा पुन्हा ते निर्माण होत असते आणि पुन्हा पुन्हा त्या मारसेनेला आपल्याला थांबावं लागतं, पुन्हा पुन्हा त्याच्यासोबत युद्ध करावं लागते. कारण मारसेनेसोबत रोज आणि रोज मनुष्य युद्ध करत असतो. मारसेना म्हणजे काय? राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, म्हणजे आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे विचार आहेत, त्या विचाराला भगवंताने मारसेना असं म्हटलं आहे. आणि रोज आपण त्याच्यासोबत युद्ध करत असतो. रागासोबत युद्ध करतो, देशासोबत, लोभासोबत, मोहासोबत, ऐक नाही. कधी कधी दुपारच्या प्रसंगी जर समजा काही प्रोग्राम असेल, जर समजा आपण चांगलं भोजन वगैरे केलं मस्त छानपैकी, तर मग झोपेसोबत सुद्धा युद्ध करावं लागते. त्या 5लाच उठायचं, बा विहारामध्ये जायचं आहे, एवढी चांगली झोप आली, आता 5ला निघायचं विहारामध्ये, कसं जावं? ऐक नाही. मग झोपेसोबत सुद्धा युद्ध करावं लागते. कारण झोपेची जी तंद्री असते, ऐक ना, प्रमादाची तंद्री असते, तर कधी कधी मनुष्याला येत असते. हा सुद्धा एक मारसेना आहे, हे सुद्धा एक मारच आहे. आणि त्यामुळे मनुष्य जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात, या सर्व प्रकारच्या मारसेनेला आपल्याला नष्ट करायचं आहे. क्षणोक्षणी, पावलो पावली आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करताना अडथळे उत्पन्न होत असतात. चांगलं कर्म करताना जर समजून घ्या आपण काहीच केलं नाही, आपण काहीच नाही केलं समजून घ्या, तर अडथळे येतील का? काहीच अडथळे येणार नाहीत.
म्हणजे एखाद्या झाडाला फळच नाही आहे, एखाद्या झाडाला फळच बिलकुल नाही आहे, त्या झाडाला कोणी दगड मारेल का? मारणारच नाही. का मारणार नाही? कारण त्याला फळच नाही आहे. फळ जर असतील तर झाडाला दगड मारेल मनुष्य. अगदी तशा प्रकारे कर्म करताना, कार्य करताना जर आपण कार्य करत असेल तर आपल्याला अडथळे निर्माण होऊ शकतात, अडीअडचणी निर्माण होऊ शकतात, समस्या उत्पन्न होऊ शकतात. पण आपण काहीच करत नसेल तर समस्या उत्पन्न होण्याचा काही विषय उत्पन्न होतच नाही. परंतु भगवंत असे म्हणतात, या संसारामध्ये निष्क्रियपणे जीवन जगणं हे मृत्यू समान आहे. निष्क्रिय जर जीवन जगत असेल मनुष्य, मनुष्य असून जर तो प्रमादामध्ये पडत असेल, आळसामध्ये पडत असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या अकुशल विचारामध्ये तो रममान होत असेल, रममान राहत असेल, तर त्या मनुष्याचं जीवन हे व्यर्थ आहे. मनुष्य म्हणून सुद्धा तो चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराला जर आपल्याला काढून घ्यायचं असेल तर आपल्यामध्ये शील, सदाचार, नीतिमत्ता, चांगल्या प्रकारच्या सद्गुणांचा विकास आपण निर्माण केला पाहिजे. एखादी गोष्ट जर आपल्याला करायची आहे, म्हणजे मारसेना आपल्याला जर काढायची असेल, नष्ट करायची असेल, एखाद्या अकुशल प्रवाहाला जर आपल्याला रोखायचं असेल तर कुशल प्रवाहाचा विचार, अकुशल प्रवाहाच्या विचाराला जर तुम्हाला रोखायचं असेल तर कुशल विचाराचा प्रवाह आपण अधिक वाढवला पाहिजे. कारण कुशल विचारांचा प्रवाह जर आपण अधिक वाढत असेल तर अकुशल विचारांचा प्रवाह आपोआप कमी होत असतो. जसं पावसाचं पाणी बघा, सुरुवातीला पाऊस येतो तर गढूळ असते, घाण पाणी असते, पण सतत घाणच पाणी राहते का? ते तर नाही. जेव्हा सतत पाणी प्रवाहित होत राहते हळूहळू हळूहळू, तर हळूहळू त्या नदीचं पाणी सुद्धा एक दिवस स्वच्छ होत असते. म्हणजे आपल्या चित्तामध्ये असणारा जो प्रवाह आहे, या प्रवाहाला जर आपल्याला निर्मळ करायचा आहे, पवित्र करायचा आहे, धम्मरूपी ज्ञानाचा जो प्रवाह आहे तर ते सतत आपण वाढवलं पाहिजे. आपल्या ज्ञानाला वाढवलं पाहिजे. आपण श्रवण इंद्रियाच्या द्वारा वाढवलं पाहिजे, आपण वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने आपण आपल्या ज्ञानाला वाढवू शकतो. ज्ञानाचा उपयोग आपल्या स्वतःच्या सुखासाठी केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात, तुमच्याकडे असणारं जे ज्ञान आहे त्या असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग जर तुम्ही स्वतःसाठी करत असाल, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी जर तुम्ही त्या ज्ञानाचा उपयोग करत असाल तर तुम्हाला ज्ञानीवंत, प्रज्ञावंत म्हटलं जातं. पण आपल्याकडे ज्ञान असून सुद्धा त्या ज्ञानाचा जर उपयोग आपण स्वतःसाठी करत नसेल, आपल्या स्वतःच्या सुखासाठी करत नसेल तर ते ज्ञान काय कामाचं? मग ते केवळ दाखवण्यापुरतं जर ज्ञान असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ उत्पन्न होत नाही. कधी कधी अनेक लोकांना असं वाटतं, बहुतांश लोकांच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न होतो की आम्ही खूप शीलवान आहोत, आम्ही खूप सदाचारी आहोत, आम्ही खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगतो. म्हणजे कधी कधी शीलाचा सुद्धा गर्व मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो. भगवंत असे म्हणतात की ते सुद्धा घातकच आहे. मी शीलाचं पालन करतो, मी शीलवान आहे, मी गुणवान आहे, मी सदाचारी आहे, असं वारंवार जर तो विचार करत असेल, चिंतन मनन करत असेल तर तो सुद्धा एक प्रकारचा अकुशल विचार त्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असतो. कधी कधी मनुष्याला ज्ञानाचा गर्व असतो, ज्ञानी मनुष्य असतो तर ज्ञानाचा सुद्धा त्याला अहंभाव उत्पन्न होतो, गर्व उत्पन्न होतो. माझ्यासारखा ज्ञानी नाही, माझ्यासारखा विद्वान नाही, म्हणजे अशा प्रकारची भावना त्यांच्या चित्तामध्ये निर्माण होत असते. कधी कधी धनाचा सुद्धा गर्व उत्पन्न होते. जसं आपण मागच्या वेळेस म्हणजे अहंभाव कशा प्रकारे उत्पन्न होतो, धनाचा सुद्धा मनुष्याला अहंभाव उत्पन्न होत असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे अहंभाव आहे त्या अहंभावाला अनेक प्रकारच्या उदाहरणाद्वारा नष्ट केलं जात असते. जसं मागच्या वेळेस आपण पोटील यांचं उदाहरण बघितलं होतं की त्याचा ज्ञानाच्या बद्दल अहंभाव कसा उत्पन्न झाला. तर आज सुद्धा आपण एक छोटंसं उदाहरण बघणार आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये जो अहंकार आहे, कधी कधी ज्ञानाचा अहंकार असतो, कधी कधी धनसंपत्तीचा अहंकार असतो, कधी कधी कुणाला सौंदर्याचा अहंकार असतो, कधी कधी आपल्या बलाचा अहंकार असतो, कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये माझा श्रेष्ठ कुळामध्ये जन्म झालेला आहे याबद्दल सुद्धा अहंकार असतो, माझा धनवान कुळामध्ये जन्मास आलेला आहे याचा सुद्धा मनुष्याला अहंकार असतो. तर अशाच प्रकारे एका अत्यंत प्रसिद्ध, जे जसं उदाहरण म्हणून
कालिदासाचं उदाहरण एका ठिकाणी म्हणजे आलेलं आहे की मनुष्याचा अहंकार, आता कालिदासाला अत्यंत महान कवी असं म्हटलं जातं, त्याचं काव्य म्हणजे विशाल काव्य आहे असं म्हटलं जातं की त्याचा अहंकार कशा प्रकारे नष्ट केला गेला आहे. कारण कुठल्याही प्रकारचा मनुष्य असेल तर मनुष्याचा अहंकार, भगवंताने तर अनेक प्रकारचे उदाहरण दिले. पोटीलचा अहंकार भगवंताने नष्ट केला, खेमाचा अहंकार भगवंताने नष्ट केला, रूपनंदाचा अहंकार भगवंताने नष्ट केला, किंवा अनेक प्रकारे भगवंताकडे जे जे लोक येत होते तर वेगवेगळ्या प्रकारच्या विचाराने, वेगळ्या प्रकारचा विचार, कधी कधी असं विचार करायचे लोक की चला आज श्रमण गौतमांसोबत आपल्याला वार्तालाप करायचा आहे, चर्चा करायची आहे, आणि काहीतरी प्रश्न लिहून आणायचे आणि त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये भगवंतासोबत ते चर्चा करायचे, वार्तालाप करायचे. भगवंत त्या सर्व त्यांच्या चर्चेचं निरसन करायचे. जसं आलवक यक्षाने काही भगवंताला प्रश्न विचारले होते, अत्यंत सुंदर रूपात्मक ते उपदेश आहे. एखाद्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की आलवक यक्षाने कशा प्रकारचे प्रश्न भगवंताला केले आणि अत्यंत सुंदर पद्धतीने भगवंताने त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिले. तर अशा पद्धतीने एकदा कालिदास सुद्धा प्रवासाला निघत असतो आणि प्रवासाला निघत असताना त्याला खूप तहान लागते. तर तहान लागताना तो एका ठिकाणी जंगलामध्ये प्रवास करतो आणि जंगलामध्ये प्रवास करत असताना एक वृद्ध म्हातारी असते असं म्हटलं आहे जंगलामध्ये राहत असताना, आणि तिथे तो गेल्यानंतर त्या म्हाताऱ्या आईकडे तो जातो आणि त्या आईला तो बोलतो की आई, मला खूप तहान लागलेली आहे, मला खूप तहान लागलेली आहे आणि मला खूप तहान लागल्यामुळे मला पिण्यासाठी पाणी हवं आहे. कधी कधी बोलण्याची पद्धत फार वेगवेगळी असते मनुष्यांची आणि त्या पद्धतीने त्यांचं मर्दन मनुष्य करत असतात. हुशार लोक असतात, बुद्धिमान लोक असतात, आणि त्यामुळे ती आई म्हणते की ठीक आहे, तुला जर पाणी हवं असेल तर तुला पाणी मी देईल, परंतु तू कोण आहे, तू कोण आहे ते पहिले मला सांग, तुझा परिचय दे की तू कोण आहे. मी तर तुला पाणी देणार आहे, परंतु तुझा परिचय काय आहे, तर तुझा परिचय तू मला सांग. तर तेव्हा तो म्हणतो की मी आई पथिक आहे, मी पथिक आहे म्हणजे मी वाटसरू आहे, तर मी पथिक आहे असं तो म्हणतो. तर त्या आजी म्हणते, म्हातारी म्हणते की तू कसा काय पथिक होऊ शकतो, तू पथिक कसा होऊ शकतो, तू पथिक बिलकुल नाही आहे. पथिक तर या संसारामध्ये फक्त दोनच आहे, सूर्य आणि चंद्र. पथिक कोण आहेत, सूर्य आणि चंद्र आहे, कारण ते रोज प्रवास करतात. पथिक म्हणजे काय, प्रवास करणारा, प्रवासी. तू प्रवासी कसा होऊ शकतो, तू तर प्रवासी नाही आहे. प्रवासी या जगामध्ये दोनच आहेत, सूर्य आणि चंद्र. ते सतत भ्रमण करत असतात, सतत ते प्रवाहित असतात, सतत चालत असतात. तू मात्र खोटा स्वतःला प्रवासी समजत आहे, तू मात्र प्रवासी नाही आहे. पुन्हा तो हुशार असतो, तो पुन्हा असं म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्या म्हणण्यानुसार जर पथिक नसेल तर मी पाहुणा आहे. तो काय म्हणतो पुन्हा, मी पाहुणा आहे. तर ती आई म्हणते तू कसा काय पाहुणा होऊ शकतो, तू कसा काय पाहुणा होऊ शकतो. पाहुणा तर या संसारामध्ये दोनच आहे, पाहुणा तर या संसारामध्ये दोनच आहे, पैसा आणि तारुण्य. पाहुणे कोण आहे संसारामध्ये, पैसा पाहुणा आहे आपला. तुम्हाला असं वाटते का तुमचा नातेवाईक आहे पैसा, बिलकुल नाही आहे. पैसा हा आपला पाहुणा असतो. म्हणजे जसा पाहुणा आपल्याकडे काही दिवसासाठी येतो, एक दिवसासाठी, 2 दिवसासाठी, आणि निघून जात असतो. आपल्याकडे आलेला पैसा हा किती लोकांकडून येतो याची कल्पना आपल्याला असते का, बिलकुल नाही आहे. म्हणजे तू असं म्हणू नको त्याला पाहुणा, तू पाहुणा म्हणू नको. पाहुणा तर पैसा आहे, कारण पैसा हा पाहुण्यासारखा येतो आणि पाहुण्यासारखा जातो. आणि तारुण्य सुद्धा पाहुण्यासारखंच आहे. तारुण्य आपलं, मनुष्याला असं वाटतं की मी तरुण आहे, मी बलवान आहे, मी तरुण आहे, परंतु रोज आणि रोज मनुष्याचं हे परिवर्तन आपल्यावरती होत असते. मनुष्याला जाणत नाही, मनुष्य समजत नाही, कारण तारुण्य हे सतत प्रवाहित होणारी गोष्ट आहे असं भगवंतांनी म्हटलं. रोज आणि रोज त्यामध्ये बदल होतो, परिवर्तन होते. परंतु मनुष्य संसारामध्ये, कारण भगवंत असे म्हणतात
जेव्हा बिंबिसार आणि सिद्धार्थ बोधिसत्वाचा संवाद बघा आपण ऐकतो, त्या संवादामध्ये किंवा उदाई नावाचा जो मंत्री असतो तो मंत्री सुद्धा सिद्धार्थ गौतमाला म्हणजे ग्रहत्याग करण्याचे दुष्परिणाम आणि संसारिक जीवनाचे कशा प्रकारचे फायदे आहेत या संदर्भामध्ये, कारण त्यांचं अंतःपुरण ते निर्माण करतात की सिद्धार्थ गौतमाने संसारामध्ये राहावं यासाठी अंतःपुरण निर्माण केलं जातं आणि अंतःपुरणामध्ये अनेक महिन्यापर्यंत ते अंतःपुरण चालते, परंतु सिद्धार्थ गौतमाच्या मनावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. आणि मग उदाई त्यांना समजून सांगताना सांगत असतो की तू अत्यंत तरुण आहे, तू अत्यंत तरुण आहे आणि या तारुण्यामध्ये जे संसारिक जे सुख उपभोगण्याचं तुझं वय आहे, या संसारिक सुख उपभोगाला तू उपभोगलं पाहिजे, कारण तारुण्यामध्ये हे तुझं कर्तव्य आहे, तारुण्यामध्ये हे तू कार्य केलं पाहिजे, कारण तारुण्य हे क्षणभंगूर आहे. तो सांगताना सांगतो की तारुण्य हे नष्ट होणार आहे, पुन्हा पुन्हा मनुष्याच्या जीवनामध्ये तारुण्य उत्पन्न होत नाही. आणि त्यामुळे सध्या तू तरुण आहे तर सध्या तू संसाराचा त्याग करणे किंवा संसार सोडून जाणे, प्रवर्जित बनणे हे मात्र तुला शोभण्यासारख्या गोष्टी नाही आहे, हे तारुण्य क्षणभंगूर आहे. सिद्धार्थ गौतम त्याला उत्तर देत असताना असं म्हणतो की तुम्हीच असं म्हणत आहात, मैत्रीपूर्ण तो व्यवहार करतो त्यांच्यासोबत सुद्धा, तुम्हीच असं म्हणत आहात की तारुण्य हे क्षणभंगूर आहे, तारुण्य हे परिवर्तनशील आहे. मग तारुण्य जर क्षणभंगूर असेल, तारुण्य जर परिवर्तनशील असेल, तर तारुण्यामध्ये जी उमेद असते, तारुण्यामध्ये मनुष्यामध्ये जी उमेद असते, तारुण्यामध्ये जी क्षमता असते, तारुण्यामध्ये जे बल असते किंवा काही करण्याची जी मनुष्यामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होत असते, ती शक्ती वृद्धापकाळामध्ये निर्माण होऊ शकते का? होऊ शकत नाही. मग जर वृद्धापकाळामध्ये ती शक्ती निर्माण होऊ शकत नाही तर तुम्ही असं का म्हणता की प्रवर्जेचं जीवन हे उतरत्या वयामध्ये किंवा वृद्धापकाळामध्ये तुम्ही त्याला धारण केलं पाहिजे? कारण मनुष्याचं जे जीवन आहे किंवा मनुष्याचं जे मन आहे, मनुष्याचं मन केव्हा कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही. कारण मनुष्याच्या चित्तामध्ये चांगलेच विचार उत्पन्न होतील, म्हणजे तारुण्यामध्ये मनुष्य सुखभोगाचा विचार करत असेल आणि वृद्धापकाळामध्ये तो सुखभोगाचा विचार करणार नाही, हे कशावरून? कारण मनुष्याचं चित्त हे चंचल आहे, कधी केव्हा कुठेही म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये मनुष्याच्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न होऊ शकतो. असं नाही आहे की ठराविक वर्षामध्ये किंवा ठराविक काळामध्ये किंवा ठराविक वयामध्ये मनुष्याच्या चित्तामध्ये एखादा अकुशल विचार उत्पन्न होईल, वाईट विचार उत्पन्न होईल, असं काहीही नसतं. तर मनुष्याच्या चित्तामध्ये केव्हाही हा विचार, केव्हाही ही मारसेना मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकते. आणि त्यामुळे कुशल कर्म करण्याची, पुण्य कर्म करण्याची, चांगले कर्म करण्याची कोणतीही योग्य वेळ नसते. चांगले कर्म करण्याची, पुण्य कर्म करण्याची योग्य वेळ कोणतीच नसते. म्हणजे आपण जर ठरवलं की या वेळेला मी कुशल कर्म करतो, या वेळेला मी पुण्यकर्म करतो, चांगले कर्म करतो, तर ती वेळ कधी येईल? ती वेळ काही येणारच नाही. त्यामुळे बोधिसत्व सांगतात की ज्या क्षणी तुम्ही चांगलं कर्म करण्याचं ठरवता आणि त्या क्षणी त्या कार्याला तुम्ही सुरुवात करता, तर ती तुमच्यासाठी योग्य वेळ आहे, ती तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. संत कबीराचा जे दोहा आहे, कल करे सो आज, आज करे सो अभी. जे क्षणामध्ये जर प्रलय येत असेल, त्याचा अर्थ होतो की क्षणामध्ये जर प्रलय येत असेल, क्षणामध्ये जर संकट येत असेल, तर मग तू काय करणार आहे? तू जर असा विचार करशील की आजची गोष्ट मी उद्या करतो, उद्याची गोष्ट मी परवा करतो, परवाची गोष्ट मी आणखी पुन्हा करतो, असा विचार करता करता जर प्रलय आला, क्षणामध्ये संकट मोठं आलं, तर मग तू काय करणार आहे? मग तू काहीही करू शकत नाही. कारण मनुष्याचा भरोसा नाही, क्षणभंगुरता ही मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हातारी त्याला सांगताना म्हणते, तू स्वतःला पाहुणा समजत आहे, तू कसला पाहुणा? पाहुणा तर कोण आहे? पैसा, आणि पाहुणा हे तारुण्य आहे. म्हणजे पाहुण्यासारखंही येते आणि कधी निघून जाते हे सुद्धा मनुष्याला कळत नाही. पुन्हा त्याला असं वाटतं की अरे म्हातारे तर फारच हुशार दिसत आहे. पुन्हा तो म्हणतो की मी
सहनशील आहे. तो काय म्हणतो पुन्हा, मी सहनशील आहे, मी प्रवासी सुद्धा नाही, मी पाहुणा सुद्धा नाही, मी मात्र सहनशील आहे. तो सहनशील का म्हणतो, कारण म्हातारी एवढं त्याला सांगायली, एवढं बोलायली, तरी त्याला काय राग आलेला नाही. तो म्हणतो मी सहनशील आहे, म्हणते मला काय राग आलेला नाही आहे, मी तर सहनशील आहे. म्हातारी म्हणते सहनशील तू कसा, सहनशील तू कसा. या जगामध्ये दोनच सहनशील आहे. या जगामध्ये फक्त दोन सहनशील आहेत, एक आहे धरती आणि दुसरी आहे झाड. सहनशील आहे म्हणजे धरती किती सहनशील आहे. या धर्तीवरती चांगला मनुष्य असू द्या, वाईट मनुष्य असू द्या, पापी असू द्या, दुराचारी असू द्या, गुंड प्रवृत्तीचा, सज्जन प्रवृत्तीचा, कोणत्याही प्रकारच्या प्रवृत्तीचा मनुष्य जर असेल तर धरती असं म्हणते का, या जातीचा त्या जातीचा, हा संप्रदायाचा त्या संप्रदायाचा, या कुळाचा त्या कुळाचा, असं निसर्ग भेदभाव करते का. धरती असं म्हणते का की तू या जातीचा आहे, या संप्रदायाचा आहे, तू काय इथे राहू नको, तू फारच पापी आहे, तू फारच दुराचारी आहे, तू इथे राहू नको, तू फारच सज्जन आहे, तू मात्र माझ्या जवळ राहा, असं धरती म्हणते का. असं धरती म्हणत नाही. धरती समान रूपाने सर्वांना सारख्याच प्रकारचं त्या ठिकाणी, म्हणजे धरतीचा तो गुण आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये धरती, म्हणजे ज्याप्रमाणे धरती या संपूर्ण सृष्टीचा आधार आहे, धरती या संपूर्ण सृष्टीचा आधार आहे, अगदी तशाच प्रकारे तुमच्या जीवनाचे कुशल कर्म, तुमच्या जीवनाचे पुण्यकर्म, मग दान कर्म असेल, शील कर्म असेल, प्रज्ञेचा अभ्यास असेल, जेवढे काही कुशल धर्म आहे, तर तुमच्या निब्बाणगामी अवस्थेकडे घेऊन जाण्याचा ते आधार आहे. धरती जसं तुम्हाला राहण्यासाठी सुरक्षा देते, आधार देते, तसं पुण्यधर्माचा आधार जर तुमच्या जीवनामध्ये असेल, पुण्यधर्माचा आधार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण पुण्याचा आधार जर आपल्याकडे नसेल तर मनुष्य कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म किंवा निर्वाणगामी अवस्थेकडे तो पोहोचू शकत नाही. धरतीचा आधार जसा मनुष्याला तारतो, तसा पुण्यकर्माचा आधार मनुष्याला सुखाच्या अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी तारत असतो. कधी कधी बघा, जे गावाकडे खेड्यापाड्यामध्ये एकावर एक माठ ठेवले जातात, एकावर एक माठ ठेवले जातात, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, आमच्याकडे उतरंड म्हणतात, इकडे उतरंडच म्हणतात ना. माठावर माठ, माठावर माठ, माठावर माठ ठेवले जाते. तर सगळ्यात खाली माठ कोणता असतो, जास्त मोठा माठ असतो, आहे की नाही. मग त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, कशासाठी, कारण खालचा जर मोठा माठ असेल तर बाकीच्या माठांना तो आधार देत असतो. परिणामतः वरील माठ काही पडत नाही, ते सुरक्षित राहतात, कारण खालचा मजबूत आहे, खालचा मोठा आहे, मजबूत आहे, त्याचा भार तो सहन करणारा आहे. अगदी तशा प्रकारे ही धरती पापी लोकांचा सुद्धा भार सहन करते आणि पुण्यवान लोकांचा सुद्धा भार सहन करते. भगवंत असे म्हणतात की अगदी शीलाचा पाया, श्रद्धेचा पाया, दानाचा पाया, अगदी त्या मजबूत माठाप्रमाणे जर आपला मजबूत असेल तर वरील जे काही सद्धम्म आहे, वरील जे काही धम्म आहे, तर ते धम्म आपण खूप चांगल्या प्रकारचं त्याचं अनुसरण करतो, आचरण करत असतो. आणि त्यामुळे म्हातारी त्यांना सांगताना म्हणते की तू कसला सहनशील आहे, तू तर सहनशील बिलकुल नाही आहे, इथे सहनशील फक्त धरती आहे. दुसरी गोष्ट झाडं आहे, झाडं सुद्धा सहनशील आहे, झाडं सुद्धा सहनशील आहेत. म्हणजे झाडाला तुम्ही कितीही मारलं, कितीही दगड दिले, कितीही दगड मारले, तरी सुद्धा झाड काही रागावत नाही, झाड काही बोलत नाही. आम्हाला बघा शालेय जीवनामध्ये एक धडा होता, राजा असावा तर असा, जे तुम्हाला होता का माहित नाही, पण आम्हाला असा एक धडा होता, राजा असावा तर असा. तर थोडक्यामध्ये एक मुलगा, एक म्हातारी असते आणि ती म्हातारी एका बोरीच्या झाडाला दगड मारत असते. राजा सुद्धा तिकडून येत असतो आणि राजा तिकडून आल्यानंतर तो एक दगड त्या राजाला लागत असतो. म्हातारी म्हणते की अरे राजा आता आपल्याला शिक्षा देणार आहे, कारण राजाला आपण दगड मारला आहे. तर तो राजा प्रतिप्रश्न त्या म्हातारीला करतो की ठीक आहे, मला दगड लागला तर काही हरकत नाही आहे,
कारण ज्या झाडाला तुम्ही दगड मारत आहात, ज्या झाडाला तुम्ही दगड मारत आहात, किमान ते झाड तुम्हाला फळ तरी देईल, ते झाड तुम्हाला या क्षणी फळ देईल. परंतु मी राजा असून सुद्धा सदा या क्षणी मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, तर हे झाड आहे. म्हणजे झाड सहनशील असते, नंतर राजा त्यांना बक्षीस वगैरे देतो. अशा प्रकारची ती एक स्टोरी आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये म्हातारी त्यांना सांगताना म्हणते की तू काय सहनशील नाही आहे, सहनशील फक्त धरती आहे आणि झाड आहे. आता तो हताश होतो, त्याला पाणी प्यायचं असते, फक्त पाणीच प्यायचं असते. म्हातारी त्याला खूप सारे प्रश्न विचारते आणि तो हताश होतो आणि पुन्हा म्हातारीला म्हणतो की मी सहनशील सुद्धा नाही, मी त्या ठिकाणी पथिक सुद्धा नाही, मी पाहुणा सुद्धा नाही, तर मी मात्र फार हट्टी आहे. मी फार हट्टी आहे, कारण मी पाणी मागत आहे, मी पाणी मागण्यासाठी आलो आहे आणि जोपर्यंत तुम्ही काय मला पाणी देत नाही तोपर्यंत मी काही जाणार नाही, कारण मी हट्टी आहे. मी हट्टी आहे. हट्टी म्हणजे समजते ना बाबा तुम्हाला? हट्टी म्हणजे समजत नाही म्हणजे काय? भगवंत म्हणतात हट्टी या जगामध्ये 3 लोक असतात. ऐक ना, हट्टी या जगामध्ये 3 लोक असतात. एक राजा हट्टी असतो, एक बाळ लहान बाळ हट्टी असते आणि तिसरं स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राजहट्ट. हे 3 हट्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे की नाही? हे तिन्ही हट्ट पूर्ण करावे लागतात. बाळाचा हट्ट सुद्धा पूर्ण करावा लागते, राजाचा हट्ट सुद्धा पूर्ण करावा लागते, तिसरा हट्ट तर महत्वपूर्णच आहे, ते पूर्ण नाही केला की मग काय खरं नाही, आहे की नाही? तर तो म्हणतो मी हट्टी आहे, कारण मी तर पाणी पिणार आहे, मी हट्टी आहे. तर म्हातारी म्हणते तू कसला हट्टी, तू कसला हट्टी? हट्टी तर फक्त इथे 2च आहेत. हट्टी तर इथे फक्त 2च आहेत, ते म्हणजे हाताचे नख आणि डोक्याचे केस. हट्टी कोण आहेत? हट्टी इथे 2च आहेत. हाताचे नख सुद्धा आहे आणि डोक्याचे केस सुद्धा आहे. म्हणजे हाताचे नख तुम्ही कितीही काढले, कितीही जरी काढले तरी सुद्धा नख येतच असतात. हट्टी आहे, त्याच्यासारखं हट्टी कोणी आहे का? कोणीच नाही आहे. डोक्याचे केस कितीही काढा, आता आम्ही 15 दिवसाला काढतो, महिन्याला काढतो, तरी येतच राहतात, येतच राहतात, आहे की नाही? म्हणजे केस सुद्धा हट्टी असतात. त्यांना तुम्ही कितीही कापा, कितीही काढा तरी ते येतच असतात. अशा प्रकारे तो सांगतो की मी हट्टी आहे. म्हातारी म्हणते तू काही हट्टी नाही आहे, तू हट्टी नाहीच आहे, कारण हट्टी फक्त इथे 2च आहेत, नख आणि केस. आता मात्र त्याचा तोल सरकतो, कारण त्याला तहान लागलेली असते, त्याला पाणी प्यायचं असते. त्याला नेमकं काय म्हणावं म्हातारीला, कारण म्हातारीला जे जे काही आपण बोललो तर म्हातारी त्यावरती बोलतच असते. शेवटी तो असं म्हणतो, कदरतो तो. कधी कधी मनुष्य कदरून जातो, एखाद्याला बोलून 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 कदरून जातो आणि शेवटी तो म्हणतो मी फार मूर्ख आहे. कारण सुरुवातीला तो सांगतो मी पथिक आहे, तर पथिक म्हातारी म्हणते की तू कसला पथिक, इथं तर सूर्य आणि तारे पथिक आहेत. तो म्हणतो मी पाहुणा आहे. म्हातारी म्हणते तू कसला पाहुणा, इथे पाहुणे तर 2च आहे, संपत्ती आणि तारुण्य, हे 2च पाहुणे आहे. पुन्हा तो म्हणतो की मी सहनशील आहे. म्हातारी म्हणते तू कसला सहनशील, इथं 2च सहनशील आहे, धरती आणि झाड, इथं सहनशील आहे. पुन्हा तो म्हणतो की मी हट्टी आहे. म्हातारी म्हणते तू कसला हट्टी, हट्टी तर इथे 2च आहे, नख आणि केस. आता तो कदरून जातो म्हातारीला, कारण त्याला पाणी प्यायचं असते. तर तो म्हणतो मी फार मूर्ख आहे, मूर्ख आहे. म्हातारी पुन्हा म्हणते तू कसला मूर्ख, तू कसला मूर्ख, इथं मूर्ख तर 2च आहेत. आता मात्र त्याला नेमकं काय बोलावं ते समजत नाही. मूर्ख इथे 2च आहे, इथे मूर्ख कोण 2 आहे? इथे मूर्ख राजा आहे, इथे मूर्ख राजा आहे आणि राजाला सल्ला देणारा प्रधान दुसरा मूर्ख आहे. राजा आताच आपला राजा तसंच आहे, आणि त्याला सल्ले देणारे सुद्धा तसेच आहेत. राजा जर सिलवान असेल, भगवंत काय म्हणतात, राजा भवतु धम्मिको. राजा खरंच धार्मिक आहे, राजा धार्मिक आहे म्हणून झालेला आहे राम मंदिर, नाही तर राजा तर धार्मिक नसतं झालं असतं का? झालंच नसतं.
राजा भवतु धम्मिको या शब्दाचा खऱ्या अर्थाने जर सदुपयोग कोणी केला असेल, वापर कोणी केला असेल, तर आताच्या राजाने केला. म्हणजे राजा मूर्ख आहे. राजा जर दुराचारी असेल, राजा जर जनतेची सेवा करणारा नसेल, राजा जर अकुशल कर्म करणारा असेल, राजा जर पाप करणारा असेल, राजा जर योग्य प्रकारचा न्याय देणारा नसेल, तर त्याला राजा म्हटलं जात नाही. आणि त्यामुळे त्या काळामध्ये असणारा राजा तशा प्रकारचा असेल तर ते म्हणते की फक्त राजा मूर्ख आहे, राजासारखा मूर्ख दुसरा कोणताही नाही आहे. कारण कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्याला माहीत असून सुद्धा एखादी गोष्ट माहीत असते आपल्याला, ही गोष्ट अशा अशा प्रकारची आहे. मूर्ख राजा म्हणून मला एक दुसरं उदाहरण आठवलं की कधी कधी एखादी गोष्ट माहीत असते आपल्याला, माहीत असून सुद्धा आपण त्या गोष्टीचा स्वीकार करत नाही. एकदा असंच म्हटलं आहे की एक ज्ञानी व्यक्ती असतो आणि एक राजा असतो. आता राजाच्या दरबारामध्ये ज्ञानी लोक असतात. राजाच्या दरबारामध्ये कारण राजाला सल्ला देण्यासाठी, सल्ला मसलत करण्यासाठी, तर राजाच्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो. राजाच्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो. राजा आपल्या सल्लागाराला सांगतो की आपल्या या राज्यामध्ये मूर्ख लोक किती असतील आणि शहाणे लोक किती असतील याची शहानिशा केली पाहिजे. राजा राजा आहे, राजा काही म्हणू शकते, राजा काही बोलू शकते. आणि त्या बुद्धिमान व्यक्तीला तो विचारतो की आपल्या या राज्यामध्ये मूर्ख लोकांची संख्या किती आहे आणि शहाण्या लोकांची संख्या किती आहे या संदर्भामध्ये मला माहिती हवी आहे. तर तो म्हणतो ठीक आहे महाराज, जशी आपली इच्छा. आणि हा जो हुशार बुद्धिवान असतो तो एका भर चौकामध्ये दुपारच्या प्रहरी, जे राजा जेव्हा त्याला बोलतो तेव्हापासून तो भर चौकामध्ये एक बाज विणण्यासाठी घेतो आणि स्वतःच बाण विणतो. ती बाज विणत असतो, बाज विणतो. तर येणारा प्रत्येक व्यक्ती रस्त्याने भर चौकामध्ये तो आहे, भर चौकामध्ये जाणारा व्यक्ती त्याला विचारतो काय करता. ज्ञानी व्यक्ती त्याचं नाव घेऊन काय करता तुम्ही, काय करता तुम्ही असं म्हटलं की मूर्खाच्या यादीमध्ये त्याचं नाव लिहिते. कारण हा काय करत होता, हा बाज विणत होता. म्हणजे काय करता तुम्ही असं म्हटलं का ते मूर्खाच्या यादीमध्ये त्याचं नाव लिहायचं. आणि कोणी म्हटलं अच्छा बाज विणत आहात का, मग शहाण्याच्या यादीमध्ये त्याचं नाव तो लिहित होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशी यादी ते चालू होते. कारण लोकांचा स्वभाव असते, लोकांना सगळं समजते. पाहतात लोक काय करायला, विचारतात काय करत आहात तुम्ही. जे लोकांचा स्वभाव बघा तुम्ही, व्यवहारामध्ये बघा, म्हणजे करताना त्याला सर्व काही दिसते, माणूस काय करत आहे, कसं करत आहे, तरी सुद्धा मनुष्य विचारतो की काय करता. हा स्वभाव आहे. आणि जो विचारतो काय करता तर तो मूर्खाच्या यादीमध्ये नाव लिहितो. जर सरळ सरळ कोणी विचारलं की तुम्ही बाज विणत आहात का, मग त्याला शहाण्याच्या यादीमध्ये तो देत असतो. सकाळपासून हे कार्य करतो. राजाला आता वाटतं की आता रिझल्ट बघाव की कोण मूर्ख आहे, कोण शहाणा आहे. राजा सुद्धा येतो आणि त्याला विचारतो काय करत आहात तुम्ही, काय करत आहात तुम्ही. लगे मूर्खाच्या यादीमध्ये राजाचं नाव तो लिहून घेतो आणि पुन्हा दाखवतो की किती मूर्ख, किती शहाणे. तर ज्या ज्या लोकांनी काय करत आहात तुम्ही असं म्हणतात तर त्यामध्ये मूर्खांची यादी असते. शेवटी तो पाहतो अरे म्हणते माझंही नाव आहे याच्यामध्ये, माझंही नाव आहे यामध्ये. तर तो म्हणतो की महाराज, कारण तुम्हाला माहित आहे मी काय करत आहे, मी तर बाज विणत आहे. मग बाज विणत असताना सुद्धा तुम्ही मला विचारत आहात की तू काय करत आहे, तुमच्यासारखं मूर्ख कोणी आहे का सांगा बरं म्हणते. तर ते म्हणते हो मी मूर्ख आहे. म्हणजे मनुष्याचा जो स्वभाव आहे यावरून उदाहरण आठवलं म्हणून सांगितलं की ती सांगते की जगामध्ये दोनच मूर्ख आहे, एक म्हणजे राजा आणि दुसरा राजाला सल्ला देणारा. राजाला सल्ला देणारा मूर्ख आहे. तर तो हताश होतो, तो परेशान होतो, कारण त्याला तर फक्त पाणीच प्यायचं असते, परंतु म्हातारी मात्र त्याला एवढं सुनवते. तर तो हताश होतो आणि बसतो. म्हातारी त्याला पाणी देते, कारण त्याला गर्व असतो. कशाचा, आपल्या ज्ञानाचा गर्व असतो त्याला. तो स्वतःला विद्वान समजतो, पंडित समजतो, ज्ञानी समजतो. तर म्हातारी त्याचा जो गर्व आहे, त्याचा जो अहंभाव आहे
तर तो अहंभाव त्याचा कमी व्हावा यासाठी अशा प्रकारे त्याला ती परेशान करत असते. कारण त्याला असं वाटतं की माझ्यासारखा विद्वान, माझ्यासारखा ज्ञानी, माझ्यासारखा पंडित या संसारामध्ये दुसरा कोणीही नाही आहे. मी प्रत्येकाला आपल्या ज्ञानाने हरू शकतो. जसं राजा मिलिंदाला वाटायचं, राजा मिलिंदाला तसंच वाटायचं. कारण ज्या ज्या भिक्षूंकडे तो जायचा, म्हणजे त्याचं नाव जरी काढलं तरी भिक्षू लोक पळून जायचे. त्याचं नाव जरी काढलं तरी विद्वान लोक, पंडित लोक सागल नगरामध्येच राहत नव्हते. आणि जे कोणी राहत होते तर आपलं पांडित्य न दाखवता शांतपणे ते राहत होते. आणि ज्यांना शहरामध्ये राहायचं नाही ते जंगलामध्ये जाऊन राहत होते. राजाला समजलं असा एखादा विद्वान सागल नगरामध्ये आला का राजासह मंत्र्यासह त्याच्याकडे जात असे आणि त्याला प्रतिप्रश्न करत असे. कारण तो विद्वान होता, ज्ञानी होता, पंडित होता. त्याला त्याच्या ज्ञानाचा गर्व झाला होता. आणि तो मिश्किलपणे असं म्हणतो, अरे रे रे, हे जम्बूद्वीप सगळं काही तुच्छ आहे. हे केवळ ज्ञानाने स्वतःला पंडित समजतात. हे सगळे पोकळ आहेत, ना हे ज्ञानी आहेत ना विद्वान आहेत. यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मविश्वास नाही आहे. असं म्हणता क्षणी काही मंत्री मात्र शांत असतात. काही मंत्री शांत असतात. आणि तो राजा म्हणतो की महामंत्री, तुम्ही अत्यंत शांत आहात. कोणी असा आहे का की जो माझ्यासोबत वार्तालाप करू शकतो, माझ्यासोबत चर्चा करू शकतो? तर ते सांगतात की होय महाराज, अशा प्रकारचा एक भिक्षू आहे. कोण? म्हणते नागसेन. नागसेन नाव घेतल्याबरोबर राजा मिलिंदाचे असं म्हणतात की गलित गात्र शांत होतात. त्याच्या चेहऱ्यावरती रोमांच उभा राहतो. आणि दुसऱ्या दिवशी असं म्हटलं आहे की त्याच्या परिषदेला ते बघत असतात. 80,000 भिक्षूंची परिषद म्हणते नागसेनची असते. 40,000 भिक्षू त्यांच्यापेक्षा सिनियर असतात, मोठे असतात. आणि 40,000 भिक्षू त्यांच्यापेक्षा लहान असतात. मधोमध म्हणते नागसेन बसलेले असतात. जेव्हा राजा आपल्या मंत्र्यासह त्या परिषदेला पाहतो आणि म्हणतो की महाराज, एवढी मोठी ही विशाल परिषद कोणाची आहे? एवढे मोठे भिक्षू एकत्र बसले आहे. कोण भिक्षू आहे या परिषदेचं नेतृत्व करणारे? तर ते मंत्री सांगतात की महाराज, ही म्हणते नागसेनची परिषद आहे. म्हणते नागसेनची परिषद म्हटल्याबरोबर राजाला अशा प्रकारचं वाटलं की अरे, ज्याप्रमाणे चंद्राला राहूने ग्रासावं, ज्याप्रमाणे एखाद्या जंगलामध्ये एखादा व्यक्ती भरकटावा, ज्याप्रमाणे प्रकाश पूर्णपणे नष्ट करून अंधार तिथे निर्माण व्हावा, वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा त्या ठिकाणी तशा प्रकारच्या दिल्या आहे. तर त्याला सुद्धा अरे, नागसेन म्हणते विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, आज माझी निश्चितपणे पराभव होणार आहे. नागसेन म्हणते जिंकणार आहे. कारण त्यांच्यावरती असणारं जे तेज आहे, त्याची जी तेजोमय प्रतिभा आहे, तर त्या तेजोमय प्रतिभेकडे पाहून नागसेन मिलिंदराजाच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार उत्पन्न होत असतो. या संसारामध्ये असा कोणीही नाही आहे की त्याला प्रत्युत्तर देणारा कोणी नसेल, प्रत्येक संसारामध्ये. आणि त्यामुळे मनुष्य जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की अशा कुठल्याही प्रकारचा अहंभाव, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण करू नये. कारण आपण ज्या पद्धतीने जीवन जगत असतो तर त्यापेक्षा सुद्धा अधिक पद्धतीने जीवन जगणारे लोक या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनाला एका सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपण नेहमी कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. आपले जे काही संकल्पित संकल्प असतात त्या संकल्पित संकल्पाला आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राजा बिंबिसारासारखे संकल्प आपण केले पाहिजे. म्हणजे स्वतः तर आपण सुखपूर्वक जीवन जगतच असतो, परंतु आपल्या सहवासामध्ये असणारे व्यक्ती सुद्धा सुखाच्या मार्गाने जीवन जगले पाहिजे. माझ्याकडून कुणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे, माझ्याकडून कधी कोणालाही कुठल्याही प्रकारचं दुःख नाही झालं पाहिजे. अशा प्रकारचं चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण सहवासाचा परिणाम अत्यंत दुःखकारक असतो. सहवास हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. जशा प्रकारचा सहवास आपण लाभत असेल तशा प्रकारे मनुष्य घडत असतो. आणि त्यामुळे चांगल्या लोकांसोबत आपण सदा सर्व काळ सहवास केला पाहिजे. असे वनाच बालानंग पंडितानंच सेवना, पूजाच पूजनीयानंग एतंग मंगलमुत्तम. मूर्खांचा सहवास आपण कधी करू नये असं भगवंताने म्हटलं. पंडित लोकांचा सहवास आपण केला पाहिजे. अहो, साधा गुळवेल, नावच आहे गुळवेल, तुम्ही जर खासाल तर एकदम कडू असते, पण नाव काय आहे? गुळवेल आहे.
पण तो गुळवेल जर लिंबाच्या झाडावरती जर गेला तर काय होते, जेवढा कडू असते त्याच्यापेक्षा अधिक ते कडू होते, त्याच्यापेक्षा अधिक कडू होते. का कडू होते? कारण लिंबाची संगती त्याला त्या क्षणापुरती लाभलेली असते. संगतीचा परिणाम फार परिणामकारक असतो. संगतीचा परिणाम उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल, बघा साधा आणि सोपं, तुम्ही अनुभव जर घेतला नसेल तर कधीतरी अनुभव घ्या. जर समजून घ्या, मोगऱ्याची फुलं जर तुम्ही बाजारातून आणली आणि ती मोगऱ्याची फुलं तुम्ही कागदामध्ये मार्केटमधून जर गुंडाळून आणले, समजून घ्या, तर मार्केट पासून तुमच्या घरापर्यंत ती मोगऱ्याची फुलं त्या कागदामध्ये राहतात. ज्या मोगऱ्याचा सुगंध जसा आहे तसाच सुगंध त्या कागदाचा सुद्धा येतो. काय येतो? कारण मार्केट पासून घरापर्यंत मोगऱ्याचा आणि त्या कागदाचा सहवास झालेला आहे, संगती झाली, त्या दोघांची संगती झाली आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर कधी बघितलं तर बघून घ्या, त्याचा सुद्धा तशा प्रकारचा सुगंध येत असतो. संगतीचे परिणाम अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. भगवंत असे म्हणतात की तुम्ही संगती धारण केली पाहिजे. आठवलं म्हणून एक छोटंसं उदाहरण सांगतो 5 मिनिटांमध्ये. संगती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जसा परिणाम, जसा सहवास असेल तशा प्रकारे मनुष्य घडत असतो. 2 मैत्रिणी असतात, बालपणीच्या मैत्रिणी, लहानाच्या मोठे होतात, त्यांचा विवाह होतो. योगायोगाने एकाच गावामध्ये त्यांना दिलं जातं. एकाच गावामध्ये दिल्यानंतर दोघीला फार आनंद होतो, कारण बालपणीच्या मैत्रिणी असतात. परंतु दोघांच्या घरी मात्र भिन्नता असते. एक अत्यंत चांगल्या प्रकारच्या सदन घरामध्ये दिली जाते, एक मात्र सर्वसामान्य घरामध्ये दिली जाते. दोघांचे व्यवसाय सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक स्त्री, तिच्या घरचे सर्व लोक फुलांचा व्यवसाय करत असतात. फुलं विकणे, माळा बनवणे, फुलं विकणे, अशा प्रकारचा व्यवसाय केला जातो. दुसरी एक स्त्री मात्र, तिच्या घरचे जे लोक असतात ते घरचे लोक मच्छी विकण्याचा व्यवसाय करत असतात, मासे विकण्याचा व्यवसाय करते. साहजिकच आहे, घरचे लोक जे करत असतील तर ते सुद्धा त्यांना करावं लागते. तर दोघी सुद्धा हुशार असतात, ज्ञानी असतात, व्यवहार चातुर्य त्यांच्यामध्ये असते. आणि त्यामुळे आपल्या घरच्यांना त्या व्यवहारामध्ये, त्या बिझनेसमध्ये आपण हातभार लावावा म्हणून त्या सुद्धा काम करत असतात. मार्केटमध्ये जात असताना कधी कधी गावातलं मार्केट असते, दुसऱ्या गावी सुद्धा ते जात असतात. तर दुसऱ्या गावी जाताना फुलांचं मार्केट सुद्धा असते, मच्छींचं मार्केट सुद्धा असते, पण ते वेगळे वेगळे असतात. फुलाचं मार्केट सुद्धा वेगळं असते, मच्छींचं मार्केट सुद्धा वेगळं असते. पण जाताना हे सोबतच जातात, येताना सुद्धा सोबतच येतात, व्यवसाय जरी वेगवेगळा करत असतील तरी सुद्धा. आणि एक वेळेस दुसऱ्या गावी ते व्यवसाय करण्यासाठी जातात. अचानकपणे पाऊस पडतो. दुसऱ्या गावी जातात, नदी पार करून त्यांना दुसऱ्या गावी जायचं असते. अचानक पाऊस आल्यामुळे त्या नदीला पूर येत असतो. नदीला पूर आल्यानंतर जी मच्छी विकणारी जी स्त्री असते तिला मात्र पोहण्याची कला अवगत असते, आणि जी फुलाचा व्यवसाय करणारी असते तिला मात्र पोहण्याची कला काही अवगत नसते. तर त्या असं विचार करतात की आता आपल्याला फार वेळ झालेला आहे आणि आपण काय जाऊ शकत नाही, कारण पाऊस आहे आणि तू मला काय सोबत घेऊन जाऊ शकत नाही अंधार असल्या कारणाने. तर आपण असं करू, एका ठिकाणी कुठेतरी आपण रात्रीची वस्ती करू. दुसऱ्या दिवशी पाणी पण कमी होईल किंवा आपल्या घरचे लोक येतील तर आपल्याला ते घेऊन जातील. एका गावामध्ये त्या दोघी जणी जातात, अडचण सांगतात की अशा अशा प्रकारची अडचण आहे, तर आम्हाला रात्रभर तुम्ही राहू द्या. ते सज्जन लोक असतात, ठीक आहे तुम्ही राहा म्हणतात. एक खोली आहे, या खोलीमध्ये तुम्ही दोघी जणी राहू शकतात. जेवण वगैरे होते आणि त्या दोघी जणी एका रूम मध्ये राहत असतात. आता थोड्या वेळापर्यंत त्या राहतात. हळूहळू जे त्यांच्या सोबत असतात, ऐक ना, फुलावाल्यांचं जे टोपलं असते, कारण दिवसभर बिचारी फुलाच्या सहवासामध्ये राहते. मच्छी जी विकणारी असते तिची टोपली जवळच असते, ती टोपली तिची जवळच असल्या कारणाने त्याचा सुद्धा वास येतो, फुलाचा वास येतो, इकडे मच्छीच्या टोकरीचा वास येतो. जी फुलं विकणारी असते तिला काय ते हळूहळू सहन होत नाही, आणि जी मच्छी विकणारी असते तिला फुलाच्या सुगंधामध्ये राहण्याची सवय नसते. त्या दोघीलाही झोप लागत नाही, कारण हिचा वास तिला सहन होत नाही, तिचा वास हिला सहन होत नाही. तर दोघी जणी आयडिया करतात. ते म्हणतात, हे बघ, तुझ्या टोकरीचा
वास तुला घेण्याची सवय आहे, माझ्या टोकरीचा वास घेण्याची मला सवय आहे, तर आपण असं करू, तुझी टोकरी तू तुझ्या तोंडावर घे, माझी टोकरी मी माझ्या तोंडावर घेते, माझा वास तुला येणार नाही आणि तुझा वास तुला येणार नाही. संगती, संगतीचे परिणाम म्हणजे मनुष्य ज्या सहवासामध्ये राहतो, ज्या वातावरणामध्ये राहतो, वाईट वातावरणात जर मनुष्य राहत असेल तर तोच वातावरण त्याला प्रिय असते. चांगल्या सहवासामध्ये जर मनुष्य जीवन जगत असेल तर चांगल्या सहवास त्याला तो प्रिय असतो. एखादा अकुशल किंवा वाईट कर्म करणारी लोक जर एका ठिकाणी उभी असतील, चांगला सज्जन माणूस जर रस्त्याने जात असेल तर त्याच्या जवळ सुद्धा जात नाही. आणि यदा कदाचित जर त्याला त्यांनी बोलवलं आणि तो 2 मिनिटं जर तिथं थांबला आणि दुसऱ्या एखाद्या सज्जन माणसानं जर बघितलं तर तुम्ही अरे याला कधीपासून लागली सवय म्हणते याच्या सोबत राहण्याची, ऐक ना, याला कधीपासून सवय लागली, याला लागला वाटते नाद, असं असं म्हणतात लोक व्यवहारामध्ये. म्हणजे क्षणभर जरी समजा आपण तिथे उभं राहिलो तरी सुद्धा लोक आपल्याला नाव ठेवतात. चांगल्या लोकांमध्ये जर एखादा वाईट मनुष्य उभा राहिला किंवा दिसला तर लोक अरे लागला वाटते चांगल्या मार्गाला, ऐक ना, चांगल्या लोकांसोबत जरा दिसायला. म्हणजे सहवास अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण कोणत्या सहवासामध्ये राहतो, कशा प्रकारचं जीवन जगतो हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सज्जन लोकांचा सहवास आपल्याला प्रिय असतो. सज्जन लोकांचा सहवास आपल्याला प्रिय असतो, तर दुर्जन लोकांचा सहवास आपल्याला अप्रिय असतो. त्याला पळीची उपमा दिली भगवंताने, ऐक ना, पळीची उपमा म्हणजे अकुशल कर्म करणारे, वाईट कर्म करणारे, पाप कर्म करणारी लोक, भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे आपल्या वर्णामध्ये चम्मच असतो, सुरुवातीपासून तेल टाकण्यापासून, जिरं टाकण्यापासून, लसूण, कांदा, हळद, जी काय भाजी असेल ती भाजी, तेव्हापासून तो चम्मच त्या वर्णामध्ये भाजीमध्ये राहत असतो. परंतु त्याला त्या भाजीची चव कळते का? म्हणजे दिवसभर जरी त्या वर्णाच्या सहवासामध्ये तो राहिला तरी त्याला त्या भाजीची चव काही कळत नाही. का कळत नाही? कारण त्याचा तो स्वभाव धर्म नाही आहे. पण तीच भाजी जर समजून घ्या एक क्षणभर आपल्या जिभेवर टाकली तर तात्काळ क्षणामध्ये आपण सांगू शकतो की भाजी कशी झाली, खारट झाली, तुरट झाली, तिखट झाली, आंबट झाली, चविष्ट झाली, लगेच आपण सांगू शकतो. भगवंत असे म्हणतात की हजारो वर्ष जर मूर्खाच्या सहवासामध्ये आपण राहिलो तरी शहाणं कधी आपण बनणार नाही. हजारो वर्षापर्यंत जरी राहिलो तरी शहाणा आपण बनू शकत नाही. पण ज्ञानी व्यक्तींच्या सहवासामध्ये क्षणभर जरी आपण राहिलो तरी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे सुखाच्या मार्गाला प्राप्त होऊ शकतो. देवदत्ताच्या सहवासामध्ये अनेक वर्ष भिक्षू राहिले, कोणी दुःखमुक्त झालं का? बिलकुल नाही आहे. पण अंगुलीमाल सारखा डाकू, अंगुलीमाल सारखा व्यक्ती भगवंताच्या सहवासामध्ये काही क्षणभर आला. फार सहवास नाही लाभला अंगुलीमालला भगवंताचा, काही क्षणभर लागला, परंतु क्षणाच्या सहवासामध्ये अंगुलीमालाचं पूर्णपणे मन परिवर्तन झालं आणि अंगुलीमालाने पूर्णपणे स्वतःला बदलून घेतलं. ज्ञानी व्यक्तींचा क्षणभर सहवास आपल्याला जर लाभला असेल तर आपलं जीवन हे सुखाच्या मार्गाकडे जात असते. परंतु मूर्ख व्यक्तींच्या सहवासामध्ये, अकुशल व्यक्तींच्या सहवासामध्ये, पापी व्यक्तींच्या सहवासामध्ये वर्षानुवर्ष जरी आपण राहत असेल तरी सुद्धा आपली दुरुस्ती किंवा आपल्यामध्ये चांगुलपणा येऊ शकत नाही. कारण पोहऱ्यात नसेल तर आडत नसेल तर पोहऱ्यात कसं येईल? जुनी मन आहे ना, लोक असं म्हणायचे की आडतच नाही आहे तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? म्हणजे त्यांच्यामध्येच चांगले गुण नाही आहे तर त्यांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर आपल्यामध्ये काय येणार आहे का? बिलकुलच येणार नाही आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये, संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात, इमेना पुय्यकमेन मामे बाल समागमो सत्तंग समागमो होतु याव निब्बान पतिया. इमेना पुय्यकमेन, मी जे जे काही कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, चांगले कर्म करतो, या चांगल्या कर्माच्या बलाने माझी कधीही मूर्खासोबत सहवास होऊ नये, मूर्खासोबत मला संगती कधीही लाभू नये. हे जे मी पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो, या कुशल कर्माच्या बलाने मला निब्बाण अवस्थेपर्यंत, सुखाच्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी हे कुशल कर्म, पुण्यकर्म सहाय्यक ठरो. अशा प्रकारे वंदनेमध्ये आपण नेहमी म्हणत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, दान कर्म करावं. धम्म श्रवण करून आपल्या चित्तातील सर्व प्रकारच्या विकारांना आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करावा व चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी
अधिक न बोलता ही धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.